तर नमस्कार मंडळी, मी पियू आणि तुमचा परत एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग आणि मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. सध्या तुमच्या भावानं असा ठरवलं नसा की ITI मध्ये मोबाईल वापरू देत नाही, पण मिनी ब्लॉग आपले कंटिन्यू चालूच ठेवायचे. त्या कारणाने तुमचा भाव सकाळीच उठलो आणि आपलं रोज सारखं ITI जाऊक निघालेलो. तेवढ्यात वाटेत माका हे दोघ जण दिसले, जे गाडीवर असे उलटे सुलटे चाळे करी होते, पण काय झालं काय कळा नाही होता. जेव्हा विचारलंय तेव्हा माका असं कळलं की ह्यांच्या गाडीचा पेट्रोलच संपलेला. पण एका हात दाखवून आम्ही कसे बसे पेट्रोल कोणाकडनं तरी घेऊन येऊन पोचलो होते स्टॉपवर. माका स्टॉपवर सोडतात थोड्याच वेळात ST येईने आपलं रोज सारखं ह्या लाल परीतनं प्रवास सुरू झालेलो. पण काय म्हणा मंडळी, जो लाल परीतनं करू प्रवास मजा येता ना, ती अजून मजा खायच्या बाकी गाडी येतच नसा. बघता बघता तुमचं मंडळी भाव येऊन पोचलो तो आपल्या ITI. आताच कळलं की आज अभ्यास म्हणून आपले जे शॉर्टकट की होते ते यूज करून आणि पाठ करून ठेवूचे होते. त्या कारणाने गेल्या वर्षी कोणाची तरी ही डायरी होती आणि त्याच्यातले शॉर्टकट की मी बघी होतं. प्रमाणापेक्षा जास्त अभ्यास केल्या कारणाने आमका सगळ्यांका भूक लागली आणि त्या तावात आम्ही सगळ्यांनी डबे काढला आणि मस्तपैकी जेवून घेतला. ITI सुटाक न सुटाक माका हे बाहेर दोघ जण दिसले, जे माका ITI ना घराक नेऊनसाठी इल्ले. यांच्या गाडीवर बसलो आणि पहिले गेलो होते नाश्ता करू. नाश्ता कधी सगळ्यात पहिलो महेशनं तर आपल्या वडापाव मागवल्या आणि आम्ही दोघांनी आपल्या पोटापुरतो समोसा मागवलेला. तर मंडळीनं ना ह्या खायच्या दुकान असतात तर जरा कमेंट मध्ये जाता सांगान जावा. पोटा पाण्याची सोय झाल्यानंतर आम्ही योग निघालेला होते घरात. तर मंडळी वाटेत येताना ही कलंबा तर सगळ्यांची माका फुटलेली दिसा होते, पण फुटलेल्या कलंबार कोणाची कणी नाही दिसा होती. तर तुमचा पण असाच झाला काय कमेंट मध्ये नक्कीच सांगा. वाडीतच मॅची चालू असल्या कारणाने आम्ही असं ठरवलं की 10 मिनिटं मॅची बघायची आणि नंतरच घरात जाऊन तोंड दाखवायचा. आणि त्या कारणाने मॅच बघूसाठी आम्ही येऊन पोहोचलो होते आमच्या पाडतरच्या मळ्यात. मस्तपैकी वाईट जरा काळोख पाडागत मॅची आणि बग लावणी त्याच्यानंतर येऊन पोहोचलाव घराकडे गेल्यानंतर ह्यो गावठी केळीचो घड काढूसाठी नाही तर त्याचो ह्यो शेपट्यासारखो पाठी असणारो कोको काढूसाठी मी घरावर चढले. तर ह्यो जो कोको होतो तो एकदम शेपट्यासारखे डेंजरस वाटा होता. तर मंडळी ह्याची भाजी तुम्ही पण खाताच की नाही ना, ह्या जरा कमेंट मध्ये परत एकदा सांगान जावा. जसा झाला तसा आपल्या शेगलाचे शेंगे, जी काही आपल्याकडच्या देवगडच्या पट्ट्यात एकदम फेमस आणि प्रसिद्ध असत, ते संध्याकाळच्या इरडीनं आम्ही काढून घेतल्यावर कारण आमच्या शेगलावर थोडेफार पोटापाणी पुरते शेंगे पण लागलेले. कौलावरनं शेंगे भेटत नाही होते म्हणून तुमच्या भावानं डायरेक्ट शेगलावरच उडी मारल्याने मस्तपैकी होते नाही कोवळे सोवळे सगळे शेंगे पाडून टाकल्या. तर मंडळीनं ना तुमका अशीच जर कोकणातली मजा मस्ती जर बघूची असत ना, तर तुमच्या भावाक जाता हाताबरोबर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा नक्की करून जावा. चला.